नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला, धन्यरंकारजी. बघा, आज समागमच्या दुसऱ्या दिवशी सद्गुरू माताजींनी आपल्याला काय आदेश उपदेश दिलेत याच्यावर चर्चा करणार आहोत. पहिल्या दिवशीचा व्हिडिओ दासीनं 2 दिवसापूर्वी टाकलेलाच आहे आणि तिसऱ्या दिवशीच्या प्रवचनाचाही व्हिडिओ दासी आणखीन 2 दिवसांना टाकेन. काही चुकत असलं तर क्षमा करा आणि चुकत असलं तर कमेंटमध्ये सांगाही नक्की. का तर कुणाच्या चुका दाखवायच्यात म्हणून कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं नाही, तर केवळ एक झालेली चूक डबल होऊ नये यासाठी दासी तुम्हाला वारंवार सांगत असते की काही चुकत असलं तर नक्की सांगत जा, काही तुम्हाला आवडलं असलं तरीही सांगत जा. बघा, समागमचा दुसरा दिवस म्हणजे रविवार होता. दासी माहेरी गेलेली होती. माहेरी गेल्यानंतर आई आणि मी दोघी जणी मिळून समागम मोबाईलवर बघत होतो. आईला पण खूप आवड आहे. सत्संगला यायला जमत नाही का तर गुडघे दुखतायत, चालता येत नाही तिला. म्हणजे आम्ही सत्संगला येण्याच्या अगोदरपासून तिचे गुडघे दुखतायत, बरेच वर्ष झालं. त्यामुळे तिला सत्संगला यायला जमत नाही, ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही समागम बघत होतो मोबाईलवर, त्यावेळेस पुण्याच्या एका बहिणीची सेवा लागली होती, साईड सेवा. त्यावेळेस इंग्लिश मधून सेवा होती. आमची आई म्हणते की पुण्याच्याच आहेत तर मराठीतून बोलायचं की म्हणजे आम्हाला कळालं तरी असतात, आम्हाला इंग्लिश काय कळायचं. जसे हसत होती तिच्या बोलण्याला. पण ज्यावेळेस सेवा संपत आली ना, त्यावेळेस त्या बहिणी इंग्लिश मधून बोलत बोलत रडत होत्या. आई म्हणली, बाई भावनिक झाली. म्हणलं काय म्हणत असेल बरं? तर आई म्हणते, काय म्हणत असेल की मला तुमच्यापासून लांब करू नका माताजी, मला असंच तुमच्या जवळ ठेवा. म्हणलं भाषा जरी समजत नसली ना तरी माणसाचा भाव समजतो की नाही. दासी सुद्धा खरंच भावनिक झाली की आईला इंग्लिशचा लवलेस सुद्धा नसताना तिला सुद्धा कळालं की काय सांगायचंय त्या बहिणीला, अगर काय म्हणायचंय. विचार करा, आपल्याला जर समजा एखादी गोष्ट समजत असेल, सद्गुरू समजावून सांगतोय, आपल्याला समजतंय आणि तरीही आपण ऐकत नसू, तर काय म्हणावं आपल्यासारख्याला. असो, समागमच्या दुसऱ्या दिवशी सेवादल रॅली सुद्धा असते. त्यामुळे माताजींनी प्रवचनामध्ये सुरुवातीलाच सेवेबद्दल समजावून सांगताना सांगितलं की कुठलाही भाव ठेवून किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून सेवा करू नका. तर सेवा निष्काम निरीक्षित झाली पाहिजे. आपण वारंवार सांगतो, वारंवार ऐकतो, पण खरंच आपल्याकडूनही तशी होते का हे बघा. का तर मला तर वाटतंय की प्रत्येक जण काहीतरी व्हावं माझं म्हणून करतंय, आणि जे तसं करत नाहीत ना त्यांना तर मुबारक आहे. पण जे करतायत ना, शेवटी वाट्याला दुःख आहे. का तर भगवंत आपल्याला जे जेव्हा देणार आहे ना तेव्हाच देणार आहे. ते सगळं काही ठरलेलं आहे, सगळं आपल्या कर्माचा खेळ आहे. पण आपण जर अपेक्षा ठेवून जर कुठल्या गोष्टी करत असो आणि त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपल्यालाच दुःख आहे. म्हणून सद्गुरू आपल्याला हे वारंवार सांगतोय कशासाठी? आपल्याच हितासाठी. त्यामुळे सेवेमध्ये कसलीही अपेक्षा न ठेवता सेवा करा हे सद्गुरूनं मला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, सद्गुरू सांगतोय ना, सद्गुरू दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस जरी म्हणत असले ना तरी ती माझ्या हिताचे, हा विश्वास माझा सद्गुरूवर ठाम पाहिजे. आणि तसं मला चालायचंय, तसं मला वागायचंय. का तर सद्गुरू माताजी, मी असं करेल तुम्ही मला असं करा, अशी नवस सत्संगमध्ये चालणार नाही. हा, मागायचं ठीक आहे, आपण मागू शकतो सद्गुरूकडे, जे पाहिजे ते मागू शकतो, पण हट्ट करायचा नाही. का तर मागितलंय खरं, मग तिथं सोडून द्या. पूर्ण करायचंय का नाही, द्यायचंय का नाही तुमच्या हातामध्ये. दिलं तरी व्हावा, न दिलं तरी व्हावा, अशी भावना ठेवा. सद्गुरू आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. गरज आहे ती आपल्याला शिकायची. का तर माझी झोळी जर फाटकी असेल, सद्गुरू कितीही देत असेल आणि झोळीच फाटकी आहे, त्या झोळीमध्ये नक्कीच काहीच राहणार नाही. मग सद्गुरू जे सांगतायत, जे देतायत, ते घेण्यासाठी मला माझी झोळी व्यवस्थित करायला लागेल. सद्गुरू सांगतायत की तुम्हाला तुमच्या विचारांचा विस्तार करायचा आहे. काल्पनदासीनं सांगितलं होतं की माताजी म्हणतायत की मुझे कुएं का मेंढक नाही बनना है, मला वाहत्या पाण्यासारखं, समुद्रासारखं विशाल व्हायचंय. का तर ह्या विशाल सोबत जोडून मलाही त्याच्यासारखं व्हायला माझा सद्गुरू सांगतो. माझ्याकडून जर काही चुकत असेल तर ते चूक मान्य करायला शिकली पाहिजे. किंवा आपला एखादा हितचिंतक, शुभचिंतक जर मला सांगत असेल की तुमचं इथं इथं चुकतंय, तर ते आपण मान्य करायला शिकायला पाहिजे. ठीक आहे, आणि ती चूक सुधारायला पाहिजे. पण आपल्याला तसं होतच नाही, नाही का? आपल्याला कुणी सांगितलेल्या चुका सुद्धा आवडत नाहीत, आपल्याला फक्त आपली प्रशंसा केलेली आवडते. पण सद्गुरूला हे आवडत नाही. सद्गुरू सांगतायत काय की कोणी तुम्हाला सांगितलं तुमचं इथं चुकतंय, तर अगोदर बघा खरंच माझं इथं चुकतंय का. बरोबर असेल तर ठीक आहे, पण चुकतच असेल तर ते सुधारायचा प्रयत्न करा. फक्त स्वतःचं हित बघण्यापेक्षा दुसऱ्याचंही हित बघायला शिका. फक्त स्वतःचाच फायदा करून घेण्यापेक्षा दुसऱ्याचाही फायदा करायला शिका. का तर विस्तार करायचा आहे.
माताजी म्हणतायत की मला जर सकाळी गरम पाणी किंवा चहा कॉफी सगळं हे रोजचं जे रुटीनच आहे ती जर मला वेळेवर नाही मिळालं तर माझा स्वभाव लगेच कसा चिडचिडा होतो, माझी भाषा बदलते, मग मी घरच्या सोबतच नाही तर बाहेरच्या सोबत सुद्धा तसंच बोलायला लागतो. त्यात फायदा काय होणार आहे? काहीच नाही. ह्याच्यासाठी माताजी म्हणतात की मनाचा विस्तार करायचा आहे. हे शरीर आयुष्यात एकदाच मिळालंय माणसाला, मग या शरीराला जपायला सद्गुरू सांगतायत. सद्गुरू माताजी सांगतायत पती पत्नी असोत, आई वडील असोत, मुलगा आई असो किंवा वडील मुलगा असो, यांच्यामध्ये जेव्हा भांडण हाणामारी होते ना, त्यावेळेस शांत बसून मी सहन करतोय किंवा माझ्यामध्ये किती सहनशीलता आहे, आता हे रोजच आहे, याची मला सवय लावून घ्यायला पाहिजे, असं बिलकुल नाही झालं पाहिजे. का तर प्रत्येकाचा आदर सत्कार करायला सांगतायत सद्गुरू. का तर त्रास शब्दाने असो किंवा कर्माने असो, दोन्हीही देणं चुकीचं आहे. आपल्याला स्वतःला त्रास झालेला आपल्याला आवडत नाही तर मग दुसऱ्याला तरी का होऊ द्यायचा? सद्गुरू माताजी म्हणतायत की आपण आपलं दुःख ज्यावेळेस दुसऱ्यासमोर मांडतो ना, तेव्हा ते तळमळीनं ऐकून घेतायत, तेव्हा मला छान वाटते. पण कुठेतरी हा भगवंत जीवनामध्ये आल्यानंतर माझं जीवन असं झालं पाहिजे की मला कोणालाही त्रास न देता जीवन जगायचे, हा हेतू असला पाहिजे. मग नेमकं सद्गुरू सांगतायत तसं माझं जीवन होतंय का? जर होत नसेल तर गरज आहे करण्याची. दासी वारंवार ते सांगत असते. सद्गुरू म्हणतायत ते जर आपलं अजून तसं झालं नसेल जीवन, तर आता गरज आहे मला त्या प्रयत्नात आता तरी चालण्याची. का तर गेला समय ना येई हाती, गेलेलं तर गेलंच आहे, आता त्याचा तरी विचारच करू नका. पण शेवटी अनुताप व्हायच्या अगोदर तरी आता तरी सावरून घेऊयात, आता तरी सद्गुरू जे सांगतायत ते करूयात. बस झालं, जे झालं असेल ते झालं असेल, चुकीचं झालं असेल बरोबर झालं असेल, काही देणं घेणं नाही. दुसऱ्या दिवशी पण सद्गुरू माताजी सांगतायत की माणूस मीपणा सोडायला तयार नाही, माझंच खरं सोडायला तयार नाही, माणूस दृष्टिकोन बदलायला तयार नाही. माताजींनी खूप सुंदर उदाहरण सुद्धा दिलं की माताजी सांगतायत की एक मुलगा झोपेत त्याला स्वप्न पडतं की तो मेलाय. आता सकाळी जागा होऊन तो आईला म्हणतो, आई मी मेलोय. आई वडिलांना काय वाटत असेल बघा. आई नाही बाळा नाही असं का बोलायला लागलास, त्याला हात लावून त्याच्या हातावर हात फिरवून सांगते, बघ नाही तू जिवंत आहे. त्यावेळेस तो म्हणतो नाही नाही मी मेलोय, मी रात्री स्वप्नात मेलोय. आता आई त्यावेळेस त्याचा हात त्याच्या नाकाजवळ नेते आणि म्हणते, बघ तुझे श्वास चालू आहेत ना, मग तू मेलेला नाही. तर मेलेल्या माणसाचे श्वास बंद असतात. मुलगा तरी ऐकायला तयार नाही, नाही मी मेलोय. मग आई त्याचा हात त्याच्या हृदयाजवळ नेते आणि म्हणते, बघ हृदयाचे ठोके चालू आहेत ना, तू जिवंत आहेत. का तर मेलेल्या माणसाच्या हृदयाचे ठोके चालू नसतात. त्यावेळेस तरीही मुलगा म्हणतो नाही नाही मी मेलोय. आता आई त्या मुलाचा हात त्याच्या नाडीवर ठेवते आणि म्हणते, बघ नाडी तुझी वाजते ना, नाडीचे ठोके चालू आहेत ना, तू जिवंत आहेस. पण तरीही मुलगा ऐकायला तयार नाही की नाही मी मेलोयच. आता ते आई वडील त्या मुलाला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जातात. आता तिथं ते डॉक्टरही बरंच काही समजावून सांगतात, पण तरीही मुलगा ऐकायला तयार नाही. नाही मुलाला तेच खरंय, त्याला जे वाटतंय, त्यानं जे स्वप्नात बघितलंय तेच त्याला खरं वाटतंय. आता घरी वापस गेल्यानंतर गल्लीमध्ये एक माणूस मरण पावलेला असतो. आई त्या मुलाला तिथे घेऊन जाते आणि म्हणते, बघ बाळा असं असतं मेलेल्या माणसाचं, त्याचे श्वास चालत नाही, त्याचं हृदय ठोका देत नाही किंवा त्याची नाडी चालत नाही. आणि बघ आता मी ही पिन टोचून दाखवते. ती आई ती पिन घेऊन त्या मेलेल्या माणसाला टोचवते तर त्यातून रक्त येत नाही. आई म्हणते, बघ आता ही पिन मी तुला टोचवली ना तर त्यातून रक्त येईल. हे सगळं होऊन सुद्धा मुलगा म्हणतो, नाही आई हे तर मी तुला नवीन शिकवायचा प्रयत्न करतोय की माझे श्वास चालू असताना सुद्धा मी मेलोय, माझ्या हृदयाचे ठोके चालू असताना सुद्धा, माझी नाडी चालू असताना सुद्धा, माझ्या शरीरातून रक्त येत असताना सुद्धा मी मेलोय. म्हणजे एवढी जिद्द. मग सद्गुरू म्हणतायत की अशानं विस्तार होणार नाही, त्यासाठी मनाचा मोठेपणा ठेवावा लागेल. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू असं होणार नाही, कधी कधी दुसरे सुद्धा बरोबर असू शकतात. आणि जेव्हा आपण हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर, संतांची वचनं ऐकल्यानंतर आपल्याला याच्यावर विश्वास बसतो. का तर या निराकाराप्रमाणे ज्याचा अंत नाही पारावार नाही, ह्या सगळ्या रंगामध्ये दिसणारा तो तरीही बेरंग आहे, अशा सोबत जुळल्यानंतर मला सुद्धा ह्या संसारातील रंगासोबत जुळून सुद्धा ह्याच्याशी एकरूप राहायचंय. मग माझ्या सद्गुरूचं हे स्वप्न आहे. एवढा विस्तार प्रत्येकाच्या मनाचा झाला पाहिजे. म्हणून सद्गुरू माताजी सांगतायत की आपल्या जीवनात याच सत्याला जाणून मानून याच्याशी एकरूप होऊयात, तेव्हाच आपल्यामध्ये ती सकारात्मकता येणार आहे. आणि ती सकारात्मकता आल्यानंतरच आपल्याकडून ह्या चांगल्या गोष्टीचा विस्तार होणार आहे.
आणि या चांगल्या गोष्टीचाच विस्तार करण्यासाठी हा एवढा मोठा समागम भरवला जातोय. आणि त्याचंच फळ म्हणजे आपल्यासारखे महात्मे त्याच्यावर थोडं जरी चालण्याचा प्रयत्न केला ना तरी खूप झालं. असो, दासीकडून जर काही चुकत असेल तर दासीला उदाहरण क्षमा करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करत जा, का तर कमेंट भरपूर येत आहेत की छान व्हिडिओ आहेत, पण लाईक खूप कमी असतात. का तर बरेच जण दासीला म्हणत असतात की तुमच्या व्हिडिओला लाईकच नसतात. म्हणलं ठीक आहे, मोठे व्हिडिओ बघताना लक्षात राहत नसेल लाईक करायचं म्हणून करत नसतील. का तर लाईक केल्यानं दासीला काही भेटत नाही, पण प्रोत्साहन मात्र नक्कीच भेटतं की कुणाला तरी आवडतात व्हिडिओ म्हणून. मग व्हिडिओ आवडत असले तर लाईक करत जा. आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबर शेअरही करत जा. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.